हॅलो फ्रेंड्स, आता मी डायमंडचा ड्रेस आहे, तर हे डायमंड मी फोडत आहे. तर हे डायमंड कसे फोडायचे ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण डायमंड फोडत असतो ना, तेव्हा एका झटक्यात जिथल्या तिथला डायमंड फुटला पाहिजे. आणि जर तिथे जास्त डायमंड असतील, गुठ्ठा असेल, तर हे इथे सिंगल सिंगल आहे, ते एका झटक्यात फुटतील. पण इथे गुट्टा आहे, असं म्हणजे एकत्र डायमंड आहेत सगळे. तर मी ते फोडलेत. पण मी तुम्हाला छोटीशी अशी टिप देणार आहे. जेव्हा आपण डायमंड फोडत असतो ना, तेव्हा एका झटक्यात जिथले तिथले डायमंड फुटले पाहिजेत. आणि जर नाही फुटले तर काय करायचं, हे डायमंड आहेत ना, पहिले झटकून घ्यायचे. झटकून घेतले ना का हे जे डायमंडची, हे तुम्ही बघत असाल, हे डायमंडचे जे घाण असते ना, बोलू शकता पसारा, बोलू शकता, जे तुम्हाला आहे तिकडे, तर तो कपड्याच्या खालनं पहिल्यांदा क्लीन करायचा. आता ते तसं काय करायचं ते देखील सांगते. तर हे क्लीन केल्यानंतर जर डायमंडचे तुकडे तिथल्या तिथे राहिले, तर डायमंडला, आता ती एक प्रकारे काचच असते, तर ती फुटल्यानंतर त्याला धार तयार होते. आणि जर आपण तिथल्या तिथं ठेवले ते तुकडे आणि सारखे सारखे फटके मारत राहिलो दुसरे डायमंड फोडण्यासाठी त्याच्या बाजूचे, तर फटके मारत राहिलो तर त्याची धार आहे ना, कपड्याला फाडत जाते. आता आय डोंट नो तुम्ही हे अनुभवलंय की नाही, पण ती कपडा फाडत जाते आणि त्याच्यामुळे भोकं पडतात छोटी छोटी कपड्याला. सो तुम्ही पहिल्यांदा डायमंड फोडून त्याची घाण, जर दुसरे डायमंड तिथले फुटले नसेल तर त्याची घाण बाजूला काढून नंतर पुन्हा एकदा फटके मारायचे डायमंडवर. ॲक्च्युली ही मार्जिनची डायमंड आहे, त्याच्यामुळे ते फोडावेच लागतात. कारण की डबल मार्जिन बोलल्यानंतर आपण 2 फॅब्रिक एकमेकांवर ठेवून नंतर इथे शिलाई देत असतो फिटिंगची. सो एकमेकांवर डायमंड येतात, सो आपल्याला तिथले डायमंड हे फोडावेच लागतात. आणि तर असं तुम्ही करू शकता, जेणेकरून त्याच्यामुळे कपडासुद्धा चांगला राहतो, कपड्याची लाईफलाईन वाढते, कपड्याची लाईफलाईन वाढतोय. सो तुम्ही असं करू शकता. आणि त्याच्या आता तुम्ही जर खालची पण काचा इथे ठेवलात, तर त्याच्यामुळे फटके मारत मारत राहिल्यानंतर त्या काचांमुळे हा कपडा देखील अस्तरचा फाटू शकतो. ओके. सो धन्यवाद.